आमदार रोहित पवार यांनी ईडीच्या कार्यवाहीवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्यावर आजींच्या संदर्भात केस होती. आर्थिक गुन्हे शाखेने बँकेत कुठेही गैरव्यवहार झालेला नाही असे ईडीला स्पष्ट सांगितले आहे. तरीही ईडी हा विषय सोडायला तयार नाही असे ते म्हणाले. त्यांच्या मते 26 जानेवारीला हा विषय दिल्लीला गेला आणि तिथून संबंधित नेत्यांकडून सोडू नका अशा सूचना आल्याचे समजते. आम्हाला संघर्ष करायचा आहे, मात्र सत्तेत असलेल्यांना वाटते की आम्ही सुटलो आहोत. असे नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकीय घडामोडींवर बोलताना रोहित पवार म्हणाले की 35 आमदारांनी सुमित्रा पवार यांचे नाव राष्ट्राध्यक्ष म्हणून सुचवले आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो, मात्र आमदारांना बोलावून विलिनीकरणाबाबत बोलू नका असे सांगितले जात आहे असा आरोप त्यांनी केला. आदी विविध संदर्भात रोहित पवार यांनी ही माहिती दिली. हे आमदार जे दादांबरोबर ज्या लोकांनी काम केलं, दादांमुळेच त्यातले 90% आमदार निवडून आलेले, ते सगळे स्वाभिमानी लोक. यांचा आवाज तुम्ही काय दाबू शकत नाही. आणि तुम्ही म्हणता त्या पद्धतीची चर्चा ही लोकांमध्ये आहे की नरवळी झिरवळ यांनी विलिनीकरणाबद्दल सकारात्मक, म्हणजे दादांची भूमिका काय ते तिथं उघड न घाबरता ते बोलले, म्हणून कदाचित हे जे काय झालं ते मुद्दामून काही वेगळी कॉन्स्पिरसी आहे का, त्यांना अडकवण्याची, त्यांना अडचणीत आणण्याची, त्यांना भीती घालायची. मला एवढं सांगायचे, भीती घालून किती लोकांना घालणार. तर तुम्ही जर 35 ते 40 आमदारांना भीती घालायला निघाला तर मग उद्या ते लोक तुमच्या पक्षात राहतील का, असाही प्रश्न तिथे निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आमदारांना लोकांची सेवा करणं हे महत्वाचे. अपेक्षा एवढीच आहे, त्यांचे आमदार हे दादांबरोबर राहिलेले. दादा ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात निधी या आमदारांना बजेटच्या काळामध्ये देत होते, तसाच निधी या बजेटमध्ये त्या आमदारांना मिळावा. त्याच्याचबरोबर या सर्व पक्षांकडनं, मोठ्या नेत्यांकडनं ज्या लोकांकडे आम्ही पोचू शकत नाही, भेटू शकत नाही, आम्हाला वेळ मिळत नाही, त्यांना भेटून हे इन्व्हेस्टिगेशन दादांच्या बाबतीतलं योग्य पद्धतीने त्या ठिकाणी व्हावं असं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सांगतो. त्याच्याचबरोबर उद्या परवा जेव्हा केव्हा आम्हाला मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब वेळ देतील तेव्हा पुण्याचा जो रिंग रोड आहे त्या रिंग रोडला हे अजितदादांचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहोत. देवगिरी या बंगल्याच्या इथं दादांचं एक स्मारक त्या ठिकाणी व्हावं. 40 वर्ष राजकीय अनुभव त्या व्यक्तीचा होता, अतिशय मोठा नेता आपण गमावलेला आहे. त्याच्याचबरोबर माळी परिवार, म्हणजे त्या विमानात जे अटेंडंट होते त्यांच्या परिवाराला आम्ही कॉन्ट्रॅक्टवर एक नोकरी त्या ठिकाणी देऊ शकलेलो आहे, पण एक चांगली नोकरी, परमनंट नोकरी त्या मुलाला, भावाला तिथं देता येईल का एक बघावं. जाधव परिवार, म्हणजे जे प्रायव्हेट सिक्युरिटी होते, त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली, पण त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या ठाण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टवर काम करतात. एकनाथ शिंदे साहेबांना मी विनंती करतो आपल्या माध्यमातून आम्ही भेटू, पण त्यांना परमनंट त्या ठिकाणी करावं. आणि पाठक ह्या ज्या को पायलट होत्या त्यांच्या परिवाराची एक व्यक्तिगत इच्छा आहे जी मी या टीव्हीवर मीडिया समोर तिथं बोलू शकत नाही. ती सरकारकडनं, ते सुद्धा दिल्लीच्या सरकारकडनं होऊ शकते. ती इच्छा त्यांची समजून घ्यावी, कुणीतरी त्यांना भेटावं, काय विषय, काय गोष्टी समजून घेऊन या मात्र त्या ठिकाणी मार्गी लावाव्यात असं या ठिकाणी आम्ही मागणी करतो. जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा रिपोर्ट विकास खारगेंचा समोर आलेला आहे. यामध्ये पवार यांना दिली गेलेली आहे. काय वाटणार, काय केलंच नसेल तर क्लीन चिट त्यामुळेच दिली असेल, म्हणून दादा स्पष्टपणे त्यावेळेस त्या ठिकाणी ते भूमिका देत होते. त्यामुळे मग ज्या लोकांनी आणि काही समाज सुधारकांनी जी पार्थवर टीका केली की अरे त्यांनी हे केलं ते केलं, मग अशा लोकांनी उद्या जाऊन मग पारची माफी मागायची का, असाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. अल्पसंख्याक खात्यातलं एक मीट काल सुरू केलं होतं आणि 70 जागांसंदर्भामध्ये पाहिजे होता आणि साधारणपणे 15 ते 20 लाख रुपये रेट होता. आम्हाला जे कळालं आहे 20 ते 25 लाखाचा रेट त्या ठिकाणी होता. दादांनी त्या फाईलचा विरोध केला असं आम्हाला कळतंय. कोकाटे जे मंत्री होते आधी त्यांनी सुद्धा त्या बाबतीत विरोध केला होता असं आम्हाला कुठेतरी त्या ठिकाणी कळतंय. मग विरोध असताना दादांचा अंतविधी तिथं सुरू असताना जर इथं फायली पास होत असतील, नाही तर ॲक्सिडेंट झालेल्या दिवशी दुपारच्या वेळेस जेव्हा दादांचं जे शव होतं ते हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं, इथे बसलेले सगळे जे अधिकारी आहेत ते मात्र सह्या काढण्यात आणि सर्टिफिकेट काढण्यामध्ये मग्न होते. म्हणजे माणुसकी कुठंतरी संपलेली आहे का असं कुठंतरी आपल्याला म्हणावं लागेल. तुम्ही स्थगिती दिली असली, एन्क्वायरी लावली असती, तरी आमचं मत आहे की हे जे कोणी जबाबदार आहेत पुढच्या 10 दिवसामध्ये हे जे काही एन्क्वायरी ती व्हावी. कारण का राज्य सरकारमध्ये एन्क्वायऱ्या लागतात, बऱ्याच लागतात, पण कधी कन्क्लुजनला त्या ठिकाणी जात नाही. 10 दिवसात निकाल द्या, अधिवेशनाच्या आधी या व्यक्तीला आम्ही बरखास्त केलं असा एक मोठा संदेश या महाराष्ट्रामध्ये द्यावा असं या सरकारला विनंती. मुलुंडमधल्या मेट्रो पूल जो अपघात घडलेला आहे त्यामध्ये अमित ठाकरे यांनी एक फोटो आहे
त्याच्यामध्ये माणुसकीला शून्य किंमत असल्याचं म्हटलेलं आहे आणि चाललेले आहे ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याकडे लक्ष महत्वाचा विषय महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळेस 14 सामान्य लोकांचा मृत्यू झाला. SIT फॉर्म झाली. काय झालं ते SITचं म्हणजे कुठे धुळखाट पडली म्हणजे लोणचं घालायचं का सगळ्या SITचा असा त्या ठिकाणी विषय आहे. त्यामुळे सरकार काय करतं फक्त कुठंतरी एखाद्या विषयावर पडदा घालण्यासाठी SIT फॉर्म केली इन्व्हेस्टिगेशन आम्ही करतो अरे पण ते पडलंच कसं आणि त्याच्यात एका गरीब व्यक्तीचा सामान्य व्यक्ती मध्यमवर्गीयाचा तिथं मृत्यू त्या ठिकाणी होत असेल. आता तो माणूस तर गेला. माणूस गेल्यानंतर काय होतं परिवाराला हे आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी विचारा. त्यामुळे अमित ठाकरे जे बोलतात ते खरं आहे. कुठंतरी या राज्यातून जे कुठले नेते आहेत त्यांच्या मनातून आणि अधिकाऱ्यांच्या मनातून माणुसकी संपली असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आता SITचा तुम्ही उल्लेख केला आणि SIT तर होत्या पण तुम्ही जो प्रामुख्याने विषय भेटला घेतला होता त्याचं पुढं काय झालं चौकशी समिती निवडून आली त्याचा अहवाल आला आहे. त्या बाबतीत कदाचित काहीच पुढं गेलेलं नाही. अधिवेशनामध्ये तो मुद्दा तिथं घेतलेला आहे. खरं तर मला या सरकारच्या विरोधात खूप काही तिथं बोलायचे बरेच मुद्दे आपल्याकडे आहेत पण विषय एवढाच आहे की इन्व्हेस्टिगेशन दादांच्या ॲक्सिडेंटच्या बाबतीत त्याच्यावरचं लक्ष कुठं ते दुसऱ्या बाजूला जाऊ नये म्हणून मी स्वतःलाही कंट्रोल करतोय आणि मुद्दे घेताना त्याच विषयावर आणि त्याच मुद्द्यावर जास्त फोकस देऊन आहे. थँक्यू.